तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलंय एकदम खतरनाक लोगो एडिटिंग म्हणू शकताय, डीपी ट्युटोरियल म्हणू शकताय किंवा इन्स्टा प्रोफाईल ट्युटोरियल म्हणू शकताय. एकदम खतरनाक आणि विषय हार्ड आपण सगळ्याच गोष्टीवर जे काय आत्ता मी बोललो त्यावर ट्युटोरियल आणले. 100% तुम्हाला आवडणार आहे. ही गोष्ट आपण PPGD कम्युनिटी म्हणजेच आपले इन्स्टाच्या चॅनलवर टाकलेली प्रॉपर. तिथं तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दिला आणि ट्युटोरियल लिहू दे काय विचारलेलं तर ढीक प्रेम दिला. तर त्यामुळे म्हणलं की अर्जंटच लगेचच ट्युटोरियल आणून टाकावं. एकदम सोपं आहे, एकदम कमी वेळात होतोय. पण जे काय मी सांगणार आहे ते स्टेप बाय स्टेप ऐका, बघा आणि मी एडिटेबल फाईल पण देणार आहे. पण जे काय मी करतोय तर ते भरपूर मेन इम्पॉर्टंट आहे. तर त्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर एकदम इझिलीरित्या आपला जो काय लोगो आहे हो म्हणजे प्रोफाईल तुम्ही म्हणू शकता किंवा DP म्हणू शकता, एकदम नादमध्ये बनून जाईल. तर भाऊ आजचा जर हे लोगो आवडला असला तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असलं तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला तिकडे फॉलो आणि जॉईन नक्कीच करा. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा. तर भाऊंनो, येत्या 5 मेला जी आपली बॅच सुरू होणार आहे तर त्याची भाऊंनो फक्त लास्टची 4 ॲडमिशन राहिल्यात. काल फक्त 8 राहिलेली तर ती पण झाली फास्टलीरित्या, भरपूर फास्ट व्हायला ॲडमिशन. जे इच्छुक असतील तीन लवकरात लवकर ॲडमिशन डन करा भाऊंनो, कारण का सीट्स उरत नाहीत. 7-8 दिवस आधीच आपली जी काय बॅच आहे तर ती क्लोज होत असते. तर त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील तीन लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. वर तुम्हाला नंबर दिसला, इन्फॉर्मेशनही माहिती आहे. जर माहीत नसली तर मला कॉल करा, संपर्क करा, आपण सविस्तर बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करा. मोबाईलचा एक क्लास अवेलेबल आहे, तो रेकॉर्डेड आहे, तोही भेटेल. ओके, तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आलं पण आपल्या फोटोपे ॲप्लिकेशनमध्ये. तर फोटोपे ॲप्लिकेशनमध्येच हे संपूर्ण काम होणार आहे आणि याचीच मी तुम्हाला एडिटेबल फाईल दिल्या. तर काय विषय आहे, सगळं सोपं आहे, काळजी करू नका. ज्यांना कायच येत नाही त्यांना पण येऊन जाईल, एवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. पण आजच्याकडं मन देऊन बघा. ओके, नक्कीच लक्ष देऊन बघा. तर आता विषय काय काय ते सगळे सविस्तर बघा. पहिल्यांदा आपल्याला जी काही साईज आहे तर ती फिक्स करायची आहे. फाईलमधनं न्यूमधनं प्रॉपरलीरित्या जी काय आपली जसं की इंचेस करायचं इझिलीरित्या आणि 5x5 टाकून घ्या. आणि जे DPI म्हणजे रेझोल्युशन आहे तर ते तुमच्या मनानुसार ठेवा. जवळपास मी एक 200पर्यंत ठेवतो, म्हणजे आपला बॅनर फुटाही नको आणि आपलं जे काय हे फोटोपे ॲप्लिकेशन आहे हे अडकाही नको. तर त्या दृष्टिकोनातून आपण असा संपूर्ण मुद्दा घेतला आहे. आता काय करायचं आहे बघा, सगळं सविस्तर तुम्हाला मी समजून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, इथं फाईलमधनं ओपन करायचं आहे आपली जी काय पाहिजे आहे तर ती इमेज. ओके, जसं की आता मला जी पाहिजे आहे इमेज तर ती मी घेतो प्रॉपर. आता इमेजमध्ये जाऊन मी आता सुनील नंदनचं आपण केलं तर ते मी टाकलेलं आहे आपल्या इंस्टाग्रामला आणि तुम्हाला थंबनेलला पण दिसलं असेल. तर या मध्ये मी घेतलं आहे आणि केलं आहे. तर जर तुमची इमेज कटिंग केलेली नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा कटिंग करावं लागेल. कटिंग म्हणजे प्रॉपरलीरित्या जे का आपलं बॅकग्राऊंड आहे तर ते रिमूव्ह करून घ्यावं लागेल. तर आता मी PNG ऑलरेडी घेतल्या, कारण का ते जर करत बसायला गेलो तर भरपूर वेळ लागेल. तर त्यासाठी तर एक तुम्ही काम करा, इथनं ड्रॅग ड्रॉप करत बसण्यापेक्षा एडिटमध्ये जाऊन प्रॉपरली ते इथनं कॉपी करा आणि इथनं इझिलीरित्या इथे येऊन फक्त पेस्ट करा, म्हणजे आपली इमेज येऊन जाईल. पण आता जी भरूमसाठ भरपूर मोठी इमेज आल्या तर ते आता आपण बघत की एवढ्या आल्या काय आल्या, कारण का आपली ही साईज भरपूर बारकी आहे त्या दृष्टिकोनातून. ओके, वेट. तर आता आपण सुनील नंदा शेळकेंना लहान केलं इझिलीरित्या. तुमच्या पद्धतीनं चेक करून घ्या आणि परफेक्टलीरित्या लहान करा. बरोबर मिडलला सेट करा. ओके, या टीममध्ये आपण सेट केलं, डन. मी करावले म्हणून अवघड वाटाले, काय काळजी करू नका. बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगतो. ओके, जसं की आता हे आपला सेट झाला मुद्दा इथं, काय अडचण नाही. ओके, आता काय करायचं आहे, इझिलीरित्या ह्या इमेजला आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्यायचा आहे. लेअरमध्ये जाऊन ह्या पहिल्यांदा आपल्या लेअरला सिलेक्ट करा आणि लेअरमध्ये जाऊन स्मार्ट ऑब्जेक्ट आणि कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्या, कारण का जे काय ना आपण इफेक्ट बांधणार आहे तर ते इथं भरपूर मेन इम्पॉर्टंट आहे. आता काय काय करायचं आहे बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय की ह्या इमेजला इमेजमध्ये जायचं आहे. इमेजमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये जाय. आता बघा मी भरपूर इम्पॉर्टंट गोष्टी सांगाल. इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन प्रॉपरलीरित्या इथं आपल्याला जे काय थर्सोल्ड नावाचं जे काय प्रॉपरलीरित्या इफेक्ट आहे तर तो लावायचा आहे. कोणता, थर्सोल्ड. आणि हा आपला कमी जास्त करा, तुमच्या पद्धतीनं कमी जास्त करा. एक कमी 120च्या दरम्यान ठेवतो याला, किंवा कमी जास्त केला तरी चालेल. 105, 106 बघा तुमच्या पद्धतीनं. म्हणजे एक प्रकारे प्युअर ब्लॅक अँड व्हाईट एवढाच विषय राहतो आहे, बाकी सगळा जो का आपला कलर आहे तर तो निघून जातो. ओके, डन. इझिलीरित्या इथं ओके करा. त्यानंतर आता काय करायचं आहे, ह्याच्या खाली मी शेप ॲड करतो. काय शेप, तो शेप आपला प्रॉपरलीरित्या आपण घेऊया. तिथनं आपल्याला काय पाहिजे आहे, एलिप्स सेक्शन.
बरोबर गोल असा घ्या, परफेक्ट. त्यानंतर जरा मी याला वर उचलतो आणि याचा जरा कलर चेंज करतो. असं ह्या थीममध्ये सेट केला आपण. त्यानंतर पाठीमागचा जो काय आपला गोल आहे तर त्याचा आपण कलर चेंज करूयात. जसे की त्या दृष्टिकोनातून आपण कलर ठेवूयात प्रॉपर. इथनं आपण हा भगवा सेक्शन घेऊयात, भगवा कलर, बास्की. त्या थीममध्ये आपलं परफेक्ट झालेलं आहे. आणि जे काय आपली वरची इमेज आहे प्रॉपर याला क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं, म्हणजे आपल्या खालच्या शेपला क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. ओके, जसं की ते कुठनं करू शकता तुम्ही, लेअरमध्ये जाऊन इथं तुम्हाला क्लिपिंग मास्क नावाचं ऑप्शन आहे, तिथनं करायचं क्लिपिंग मास्क. म्हणजे आपला जो काय शेप आहे तर त्या शेपच्या मर्यादित आपली जी काय इमेज आहे तर ती राहील. ओके, बाकी काही नाही. त्यानंतर आता पुढील मुद्दा काय करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट झालं, शेपमध्ये परफेक्ट सेट झालं. आता आपल्याला ह्या इमेजचा कलर चेंज करायचा आहे. कलर कसा चेंज करायचा, तर आता आपल्याला ह्या इमेजला एक फिल्टर लावायचा आहे. जर तुम्ही इथनं लेअर वाईज लावायला गेला तर आपल्या शेपला पण बसेल आणि त्याचा पण कलर निघून जाईल. त्यामुळे काय करा, इमेजमधून मगाशी आपण जसं थर्सोल्ड लावलं पण याला तुम्ही कन्व्हर्ट मोड ऑब्जेक्ट करून घ्या, जेणेकरून जे काही इफेक्ट्स ते नसतील तर ते चेंज करता येतील आणि बदलता येतील. आता हीच मी तुम्हाला एडिटेबल फाईल देणार आहे, ती कसं एडिट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. इथं इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन प्रॉपर्ली त्या ग्रेडियंट मॅप नावाची एक गोष्ट आहे, थर्सोल्डच्या खालीच बरोबर. तर या थीममध्ये प्रॉपर्ली ते आपल्याला चेंज करायचा आहे कलर. कलर काय चेंज करायचा, तर रेड थीममधला कलर चेंज करायचा. प्रॉपर्लीरित्या आपण रेड ठेवला आणि ब्राईटनेस 40 ठेवला बघा. आणि मग जी काय आपली प्रॉपर्लीरित्या RGB रेड सेक्शन आपण 103पर्यंत आहे, राहू द्या. ब्राईटनेस आपण 40 ठेवला, ओके केला आणि इथनं ओके केला की इझिलीरित्या बघू शकताय जी आपण मी तुम्हाला प्रॉपर इथनं जरा मी इथं ओके करतो, जी तुम्हाला मी प्रॉपर आपल्या थंबनेलला इमेज दाखवल्यात तर त्या दृष्टिकोनातून तीच एकदम सेम थीम आपली इथं आलेली आहे. फक्त तुम्ही घेताना जरा साईज चांगली घ्या. ओके, साईज वाढवला तरी चालेल, एकदम नाद होईल. ओके, आणि मग त्यानंतर आपण इथं खाली कॅलिग्राफी ॲड केल्या. तर आता तुम्हाला एडिट कसं करायचं तुम्हाला सांगतो मी. एकदम सोप्या पद्धतीनं एडिट करू शकता तुम्ही. फक्त आता ही मी जी काय फाईल आहे ही तुम्हाला देणार आहे. ही तुम्ही फाईल ओपन केला की अशी तुम्हाला संपूर्ण दिसेल. ही तर तुम्हाला कन्व्हर्ट मोड ऑब्जेक्ट झालेला आहे. ह्या कन्व्हर्ट मोड ऑब्जेक्टवर डबल क्लिक करायचं आहे. काय डबल क्लिक, 1 2 डबल क्लिक केलं की आपली ओरिजिनल इमेज येत्या. ही तो ओरिजिनल इमेज आली आपली. ही ओरिजिनल इमेज काढायची आहे आपली. ही जी माझी इमेज आहे ही डिलीट करून टाका किंवा काढून टाका. जेवढी ही इमेज आहे तेवढीच तुमची सेट करा, मोठीच्या मोठी. ही डिलीट करायची आणि तो तुम्हाला जी पाहिजे ती घालायची. आणि त्यानंतर इथनं फाईलमधनं फक्त आपलं जे काय सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट फक्त म्हणायचं. काय सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणला की प्रॉपर्ली ते इझिलीरित्या तुमची जी काय इमेज आहे इथं अपडेट होईल आणि ॲटोमॅटिक इफेक्ट बसेल. ओके, काय म्हटलो मी, ॲटोमॅटिक इफेक्ट बसेल. काय आलं तुम्हाला, एकदम सोपं आहे. आणि ते कॅलिग्राफी ॲड करा इझिलीरित्या, ती आता मी तुम्हाला दाखवतो. चला, तर आता आपण आलो आपल्या इन्फायनाईट पेंटरवर. तर मी फास्टलिरित्या कॅलिग्राफी कशी केली तर ती दाखवतो, त्यानंतर मग आपण थांबूयात. तर बघू शकता जे काय आपली कॅलिग्राफी आहे तर तिथं एकदम खतरनाकरित्या झालं आहे. तर इथं लय जण अन्ना म्हणतात, लय जण अन्ना म्हणतात प्रॉपर. जसं की मी भरपूर सर्च केला, गुगलला त्यांनी टाकलेलं, काय अडचण नाही. तर आता इथनं मी सेव्ह करून घेतो इझिलीरित्या प्रॉपर. जे काय आपलं नाव आहे PNG स्वरूपात सेव्ह केलं की आपलं काम होऊन जाते. मग आपण ते तिकडं ॲड करू शकतो. जसं की पुन्हा एकदा आलो आपण ह्याच्यावर, त्यानंतर फाईल ओपन, इन्फायनाईट पेंटर. इथं पण पुन्हा एकदा तेच एडिट, कॉपी आणि त्यानंतर इथं आपल्या न्यू सेक्शनमध्ये पेस्ट. तर या थीममध्ये आपण इथं आता कॅलिग्राफी लावलेली आहे इझिलीरित्या. त्यानंतर आता याचा कलर फक्त चेंज करायचा आहे. कलर कुठनं चेंज करू शकता, इफेक्टमधनं, कलर ओव्हरलेमधनं. ओके, प्रॉपर जो आपल्याला कलर पाहिजे तो सेट करा इथं. जसं की मागाशी म्हणल्याप्रमाणे आपला रेड ठेवायचा आहे आणि ब्राईटनेस आपला 40. ओके, डन. प्रॉपरलीरित्या आपलं संपूर्ण सेट झालेलं आहे. बघू शकताय एकदम नाद, एकदम परफेक्टरित्या आपण जो आपला लोगो आहे तर तो
खतरनाकरित्या तयार केला आणि हीच तुम्हाला एडिटेबल फाईल दिलेली आहे मी तुम्हाला. तर नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे यूज करा आणि तुमचा जो काही लोगो आहे तर तो तयार करा आणि नक्कीच मला टॅग करा इंस्टाग्रामला जो काय नवीन केला आहे तो. ओके, तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ शेवट पण बघितला त्याबद्दल. बाकी आजच्या व्हिडिओला लाईक करा. बाकी त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि क्लासही लक्षात ठेवा, फक्त लास्टच्या 4 सीट बाकी आहेत आपल्या PC क्लासचा. मोबाईल क्लासही पण अवेलेबल आहे, तोही रेकॉर्डेड आहे आणि PCचा आपला ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड आहे. ओके, नक्कीच सविस्तर इन्फॉर्मेशनसाठी मला कॉन्टॅक्ट करा. आपण सविस्तर बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. तर भेटलो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.